चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 10 मधला एक क्वेश्चन पाहूया. काय म्हणतो आपण इन फिगर. पहिलं फिगर या डायग्राम मध्ये पहा. ठीक आहे की क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ पॅरालेलोग्राम. हा जो एबीसीडी दिसता है हा पॅरालेलोग्राम है. बहुत ही बढ़िया. ठीक है. एबी जो है तो 8 है. ठीक है. बीसी जो है ओके चेक करा. हा जो पूरा बीसी है ना, चेक करा हा पूरा बीसी. बीसी जो है तो पूरा बरा बीसी किती आहे 12. ठीक है. एंड एंगल बी, हा जो एंगल बी दिसता बराबर हा 30 डिग्री. बहुत ही बढ़िया. ठीक है. तो फाइंड एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल एबीसीडी. आता क्वाड्रिलॅटरल म्हणण्यापेक्षा पॅरालेलोग्रामच म्हणा. ठीक आहे पटलं ना, कारण पहिलेच सांगतो तो पॅरालेलोग्राम आहे. चेक करा. ठीक आहे पॅरा आहे म्हणते. ठीक आहे बहुत ही बढ़िया. ते काम करतो पा तुम्हालाही माहित आहे की फिलहाल के लिए इथं लिहित आहोत की एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल एबीसीडी म्हणजे इन जनरली क्वाड्रिलॅटरल म्हणजे कोण पॅरालेलोग्राम ना. ठीक आहे. एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज इक्वल टू फॉर्म्युला बेस इंटू हाइट. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ठीक आहे. एवढा तो फॉर्म्युला माहित पाहिजे. ठीक आहे. पॅरालेलोग्रामचा हाफ बेस इंटू हाइट फॉर्म्युला. ठीक आहे बहुत ही बढ़िया. आता एक काम करता आपण चेक करा इथं की बेस जे आहे सर तो चेक करा बीसी. ओके बहुत ही बढ़िया बीसी. आणि हाइट जो आहे ते एम आहे. अरे हाइट इसमें ना परपेंडिकुलर आहे तर एम. एक काम करता आता बीसी लिया. बीसी किती आहे सर 12 आहे. बहुत ही बढ़िया. आणि एम किती आहे हे दिसते इंडिया मार्काला एम नाही माहिती. ठीक आहे पटलं ना, म्हणजे एम नाही माहित आहे सर. ठीक आहे याच्यामुळे प्रॉब्लेम आला तर इक्वेशन नंबर फर्स्ट देऊन टाका. ठीक आहे बहुत ही बढ़िया. आता पहा हा आपल्याला नाही माहित आहे. ठीक आहे पटलं ना कोण एम. ते एम ला काढता कसं आहे तर बिलकुल प्रेमानं पहा मॅथमॅटिकली का म्हणतो आपण. आता एम कसं काढू तर मला एक नजारा दिसता इन ट्रायंगल ए एम बी मध्ये. ठीक आहे इन ट्रायंगल पहा ध्यान से देखो ए एम बी मध्ये. ओके तसं तर डायरेक्ट सोडवता येईल पण मॅथमॅटिकली लिहायला लागते मार्क्स पाहिजे. ठीक आहे. इन ट्रायंगल एएमबी मध्ये अँगल एम इज इक्वल टू 90 डिग्री. ओके देऊनच एम 90 डिग्री कारण एम परपेंडिकुलर बीसी दिसता. त्यानंतर चेक करा की अँगल बी इज इक्वल टू 30 डिग्री. हा सुद्धा गिवन असा चेक करा. ओके मग मला सांगा हा 90 हा 30 आहे तर डंके की चोट पर हा 60 राहील. अरे तिन्ही अँगलची सम 180 म्हणजे 90 प्लस 30 120 60 बरोबर. तर मग काय होईल पहा रिमेनिंग अँगल. मग देअरफॉर रिमेनिंग अँगल उरलेला जो अँगल आहे रिमेनिंग अँगल. ठीक आहे अँगल कोणचा पहा अँगल त्याचं नाव काय अँगल बीएएम. ठीक आहे ए नाही म्हणू कारण ए म्हटलं तर पुरा होईल ना. अँगल बीएएम इज इक्वल टू किती 60 डिग्री. ओके असं लिहिण्याचं कारण काय झालं पहा याच्यावरून मला एक गोष्ट माहित झाली. एक थ्योरम लागते कोणती पहा बाय द थ्योरम ऑफ 30 60 90 डिग्री थ्योरम. ठीक आहे तर बाय द थ्योरम ऑफ हे थ्योरम. ठीक आहे हे लिहायला लागते बरं याच्यावर मार्किंग होते. ठीक आहे बाय द थ्योरम ऑफ कोणता 30 60 90 थ्योरम. ठीक आहे हे वाले बाय द थ्योरम ऑफ 30 60 90. ठीक आहे बरोबर. बाय द थ्योरम ऑफ 30 60 90 ट्रायंगल थ्योरम. ठीक आहे पटलं ट्रायंगल असं लिहून टाका. बहुत ही बढ़िया. ठीक आहे. मग आता फायदा काय झाला पहा फायदा एवढी गोष्ट झाली पहा याच्यामध्ये फायदा एवढी गोष्ट झाली की आपल्याला माहित आहे 30 डिग्री जेव्हा राहते 30 किंवा 60 पकडा. ठीक आहे आपण 30 चीच गोष्ट करू कारण एम पाहिजे ना. तर तुम्हाला माहित आहे की 30 च्या समोरची साइड म्हणजे कोणती पहा चेक करा. थ्योरम का म्हणते पहा चेक करा. 30 च्या समोरची साइड एम सॉरी एम का राहते पहा ते हाफ राहते कोणाच्या हायपोटेनसच्या. पहा बरं हे प्रॉपर्टी आहे समजलं ना बाय दिस थ्योरम. ठीक आहे तर एम हाफ राहते कोणाच्या एबीच्या. तर कशावरून आला हा. ठीक आहे तर मी लिहिता की अपोजिट साइड कोणती तसं तर इथंच लिहिला रिझन. ठीक आहे अपोजिट साइड ऑफ 30 डिग्रीच्या अपोजिट साइड अशी राहते. ठीक आहे मग एक काम करा एम जो आहे तो लिहा हाफ जसा आहे तसा. एबी किती आहे चेक करा तर एबी तसं 8 देऊन आहे 8 घुसाना. ठीक आहे मग काय 2 1 जा 2 2 4 जा 8. मग एम किती राहील चेक करा 4. ठीक आहे एम 4 भेटला. बहुत ही बढ़िया. आता एम 4 भेटला तर फ्रॉम इक्वेशन 1 चेक करा. ठीक आहे की काय म्हणतो आम्ही पहा की फ्रॉम 1 चेक करा. फ्रॉम 1 का म्हणते पहा की एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल एबीसीडी. ठीक आहे का लिहिता पहा की एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल एबीसीडी लिहिता पहा एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल एबीसीडी लिहा. का राहते फॉर्म्युला पहा म्हणजे दिला का की 12 इंटू एम ना. आता एमच्या ठिकाणी 4 एवढीच तर बडी मशक्कत के बाद आपण 4 काढलो. ठीक आहे ते 4 लिहिता 5 चेक करा 4 आला आणि 12 4 जा 48. आणि पहा एरिया काढायचा तर सेंटीमीटर स्क्वेअर पण इथं आहेच नाही वाटते. ठीक आहे सेंटीमीटर किंवा काहीच नाही ते काम करायचं युनिट स्क्वेअर. मला नाही माहित काय युनिट आहे. ठीक आहे युनिट स्क्वेअर. ठीक आहे म्हटलं आता कोणता युनिट तुम्हाला जे वाटते मीटर ठेवा सेंटीमीटर ठेवा काही ठेवा. ठीक आहे हाच आपला आन्सर होता. बहुत ही प्यारा क्वेश्चन होता. ठीक आहे समजला असेल मित्रांनो. बाकी आपण ब्रेक के बाद पाहू. ठीक आहे.